ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। केंद्राने पारित केलेल्या 3 कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब हरियाणामधील शेतकरी सध्या दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले आहेत। 6 महिने लागले तरी चालतील, मात्र आम्ही इथून हलणार नाही अशा प्रकारची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 13वा दिवस आहे। आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती। भारत बंदच्या या हाकेला महाराष्ट्रातून देखील अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या बंदला सक्रियपणे पाठिंबा देण्यात आला। त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने देखील या बंदला सक्रिय पाठिंबा देण्यात आल्याचं चित्र बघायला मिळालं। त्यामुळे ठाणे शहरामध्ये या बंदला आज संमिश्र प्रतिसाद मिळाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। ठाणे शहरातील काही भागांमध्ये कार्यकर्त्यांनी दुकानं बंद करण्याची आवाहन केल्यानंतर दुकानदारांनी आपापली दुकानं सुरू ठेवली। काही ठिकाणी दुकानं बंद होती, तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपापली आस्थापनं सुरू ठेवल्याचं चित्र बघायला मिळालं। वाहतूक व्यवस्था मात्र ठाणे शहरामध्ये सुरळीत सुरू होती। रुग्णवाहिका, त्याचप्रमाणे लग्न सोहळ्यांसाठी आवश्यक असणारी वाहतूक व्यवस्था याला देखील या बंदमधून वगळण्यात आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज या बंदच्या दरम्यान आंदोलन देखील करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं। यावेळेस माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, प्रदेश चिटणीस नगरसेवक श्री सुहास देसाई, राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा सुजाता घाक, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्यासह शेतकरी, नांगर आणि ट्रॅक्टरसह या आंदोलनात सहभागी झाले। केंद्र सरकारने 3 कृषी कायदे पारित केले। हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांसाठी मारक असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन उभारलं आहे। शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे। किसानों के सम्मान में, राष्ट्रवादी मैदान में अशा प्रकारच्या घोषणा यावेळेस देण्यात आल्या। राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते कोणाचा मोबाईल देशातील तमाम शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ या भारत बंद मध्ये सहभागी झालेलो आहोत। आज 13वा दिवस आहे की दिल्लीला कडाक्याच्या थंडीमध्ये लाखो शेतकरी जो बहुमताच्या जोरावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृषी विधेयक सप्टेंबर 2020 साली मंजूर केलं, याच्या विरोधामध्ये देशभरातील लाखो शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत। आज भारत बंद आहे। या भारत बंदच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे ठाण्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या बाजूनी आणि नरेंद्र मोदी सरकारचा धिक्कार करण्यासाठी या भारत बंदमध्ये सामील झालेलो आहोत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील भारत बंदला आज पाठिंबा देण्यात आला। ठाणे शहरामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करून ठाणे शहर बंद करण्याचा प्रयत्न केला। यावेळेस अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला होता। त्यामुळे शहरामध्ये राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्थानक परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळेस करण्यात आली। आंदोलकांनी ठाणे स्टेशन परिसरातील दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली। आंदोलनाची भूमिका होती, पोलिसांनी पुन्हा ताब्यात या केंद्र सरकारने जो शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदा बनवलेला आहे, हा कायदा केंद्र सरकारने रद्द करावा आणि तमाम जनतेने या भारत सरकारला जाहीर निषेध करावा आणि भारत बंदला सहकार्य असावा। यासाठी वंचित बहुजन आघाडीचं आज आंदोलन संपूर्ण भारतामध्ये चालू आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये पण चालू आहे। सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ। राम भरोसे अगरबत्ती
आणि पूजा भंडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी बॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने देखील आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. या ठिकाणी वर्तनगर आणि शास्त्रीनगर परिसरामध्ये त्यामुळे खडखडीत बंद पाळला गेल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. कृषी कायद्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी एकतावादीचे रिपब्लिकन पार्टी एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी शांततेमध्ये बंद पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे शास्त्रीनगर, वर्तनगर, परिरानगर, लोकमान्यनगर आदी परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी दुकानं बंद केल्याचं चित्र देखील या निमित्ताने बघायला मिळालं. जय हिंद पार्टीच्या वतीने देखील आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शहरामध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी जय हिंद पार्टीच्या मोजक्या कार्यकर्त्यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर आंदोलन केलं. शेतकरी जिंदाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद अशा प्रकारची घोषणाबाजी करत यावेळेस कार्यकर्त्यांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस आंदोलन करणाऱ्या भाईसाहेब जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मोदी सरकारने शेतकऱ्यांचा गळा चिरण्याचं काम चालू केलेलं आहे. सर्वसामान्य माणसाचं मंदीमुळं आणि GST मुळे आणि विविध अजून कारणामुळं शेतकरी आपल्या सामान्य माणसाला जी वाट लावली ती शेतकऱ्यांच्या बाजूने वाट लावण्याचा कार्यक्रम या मोदी सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे आणि सामान्य शेतकरी सामान्य माणूस हा ऐकणार नाही. त्यामुळे मोदी सरकारने ताबडतोब पाय उतरवावं असा आमचा आग्रह आहे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये Magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला
यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. वर्तनगर येथील साईनाथ सेवा समितीच्या वतीने दरवर्षी मंदिराचा वर्धापन दिवस अतिशय उत्साहाने संपन्न होतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने हा उत्सव करण्यात येत असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. साईनाथ मंदिराचा यंदाचा 34वा वर्धापन दिन उत्सव सोहळा आहे. मंदिराचे अध्यक्ष श्री बळीभाई नाईबाकर हे आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जारी केलेल्या कोरोना संदर्भातील अटी शर्तींचं पालन करून हा संपूर्ण उत्सव साजरा होत असल्याची माहिती मंगेश नाईबाकर यांनी दिली आहे. मंगळवार दिनांक 8/12/2020 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून प्रसादाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी दुपारी 3 वाजता साईबाबांच्या पादुकांची पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने मिरवणुकीमध्ये गायन, भजन आणि कीर्तन या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने गणपती सहस्त्रावर्तन, लघुरुद्र, महामृत्युंजय यागयज्ञ आदी कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं असल्याची माहिती श्री मंगेश नाईबाकर यांनी दिली आहे. यंदा दरवर्षी या ठिकाणी लाडवांचा प्रसाद दिला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संत्र प्रसाद म्हणून देण्यात येत असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंड स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.